असं म्हणतात की रक्तदान हे श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा ना एकदा रक्तदान केलं पाहिजे, परंतु हे रक्तदान करताना काही ठिकाणी अडचण असते, परंतु ती अडचण दूर करण्यासाठी स्वतः संस्थेचे अध्यक्ष भरत गाणेकर यांनी पुढाकार घेतला आणि लोकांना रक्तदान करता यासाठी शिबिराचं आयोजन केलंय. सर, सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम केलात, परंतु ही भावना खरं तर वैयक्तिक नाही तर सामाजिक आहे. काय सांगाल? हे जे सगळं श्रेय माझ्या मित्रांना जातं. माझा मित्र परिवार जो आहे भरत गाणेकर मित्रमंडळ या नावाने स्थापन झालेला, या मित्रमंडळाने गेली 7 वर्ष आम्ही सातत्याने हा उपक्रम राबवतोय. त्यांना असं वाटलं कुठेतरी की तुझा वाढदिवस कुठेतरी वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, मग त्याने तो उपक्रम घेतला आणि त्याने हा भरला आणि मग आम्ही याला सुरुवात केली. 7 वर्षाचा तुम्ही उल्लेख करताय, त्या 7 वर्षाच्या 3 वर्ष आधी गेलो तर कोरोना सुद्धा येतो. मला कोरोनाची परिस्थिती जरा सांगाल का? कोरोना काळात देखील आम्ही केला. त्यावेळेला आमच्याकडे खूप सारे रिस्ट्रिक्शन होते, खूप जण तर घराबाहेर निघण्यासाठी पण त्यावेळेला गोपाल शेट्टी आमदार आणि प्रवीण भाऊ यांनी एक अपील केलं होतं की 5,000 ब्लड डोनेट आपल्याला पिशव्या या कोरोना काळात काम करायचे. त्यावेळेला देखील आम्ही लोकांनी फुलपाखरू गार्डन येथे इंडोर हॉलमध्ये कॅम्प भरून जवळजवळ 70 ते 72 बॉटल्स आम्ही रक्त कलेक्ट केलं होतं. उत्तर मुंबईचं जर बोलणं झालं तर खासदार किंवा आमदार तुमच्या कार्यक्रमाला नक्की येतात. या आजच्या दिवशी कोण कोण आलं होतं? आजच्या कार्यक्रमाला मला ज्या माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब आलेले, प्रकाश दरेकर आलेले, आमदार आपले मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आले होते. प्रवीण भाऊ पण काहीच वेळात इथे पोहोचणार आहेत. त्यांचा ऑलरेडी एक कार्यक्रम चालू असल्यामुळे ते मला बोलले की जसं माझं झालं की इकडे येतोय करून. गाणेकर साहेब, एकीकडे पावसाळ्याचं वातावरण आहे, बाजूला गर्दी झाली आणि खूप मोठ्या संख्येने इथे लोक येतात, परंतु काय टार्गेट ठेवले आणि आतापर्यंत किती रक्तदान मिळालेत? माझं टार्गेट आमच्या मनापासून 150चं होतं आणि बऱ्यापैकी आम्ही त्याच्या जवळपास पोहोचलेलो आहे. माझ्या मते आता 120 ते 122 पर्यंत आमचं काम पोहोचलेलंच आहे आणि 3-3.5 पर्यंत आम्ही तो टार्गेट पूर्ण करू याची मला खात्री आहे. नक्कीच तुमची खात्री. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी, कारण की तुम्हाला सुद्धा कार्यक्रम आहे, परंतु ज्यांनी रक्तदान केले त्यांना आभार मानायचे असतील किंवा जे रक्तदान करणार असेल त्यांच्या मनात काय प्रश्न असेल, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला प्रत्येक माझ्याकडे आलेल्या प्रत्येक रक्तदात्याचे मनापासून अधिक मनाच्या अंतःकरणापासून त्यांना आभार मानायचे. कारण मी तर केवळ निमित्त आहे, पण त्यांनी जर हे ब्लड डोनेट करण्याचं धाडस नाही केलं तर पुढे त्याला काही अर्थच उरणार नाही. त्यामुळे त्या प्रत्येकाचे माझ्या मनापासून आभार आहेत आणि मला तर असं म्हणायचं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रक्तदान केलंच पाहिजे. नक्कीच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रक्तदान केलंच पाहिजे. जर तुम्ही माझ्या मागे सुद्धा पाहिलं तर ही गर्दी सांगते की लोक स्वतःहून येतात, कारण एक सामाजिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रमासाठी जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा कोणीतरी एक मॉनिटर लागतो, लीडर लागतो. घाणेकर साहेब स्वतः आज लीडर झाले आहेत. त्यांनी कुठे ना कुठे हे काम सुरू केलंय आणि ह्याला भरघोस आता प्रतिसाद मिळतोय. मी सूर्य झोटिंगे, MH24 न्यूज साठी. सर, रक्तदान शिबिर खूप ठिकाणी आयोजित केले जातात, इकडे सुद्धा केले जात आहे, परंतु इकडच्या सुविधा कशा आहेत? मॅनेजमेंट खूप छान आहे आणि ज्या प्रकारे उपाययोजना केली आहे आणि सगळं सविस्तर म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, छान आहे. तुम्ही स्वतः रक्तदान करताय, मनातून भावना कशा आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असं मी तर सर्वांना आवाहन करेल की तुम्ही पण रक्तदान करा, कारण की मूळ रक्ताची सर्वांना गरज आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे जे प्रकारे भरत गाणेकर मित्रमंडळ जी कार्यक्रम उपक्रम करताय त्यापासून माझी मनापासून त्यांना शुभेच्छा आहेच आणि सहकार्य पण आहे. इकडे डॉक्टर जे तुम्ही पाहिले ते त्याच प्रकारचे एक्सपर्ट होते का आणि त्यांनी कशा प्रकारे सहकार्य केलं? खूप छान, त्यांनी व्यवस्थित समजतपणे दाखवलं. काही जसं काही फॉर्म भरणं आहे किंवा तुमच्या काही ट्रीटमेंट वगैरे झालेल्या आहेत की नाही किंवा काही टेस्ट आहे त्याबद्दल सगळं व्यवस्थितपणे समजून सांगितलं आणि समजून फॉर्म भरून घेतला. तुम्ही तरुण आहात, तुम्ही युवा आहे, परंतु तुम्हाला सुद्धा वाटलं की आपण रक्तदान केलं पाहिजे, नेमक्या भावना काय? खरं तर आपला भरत घाणेकर मित्रमंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला जास्त करून आपल्याला रक्ताची गरज असते आणि खरंच इथे खूप जणांनी इथे रक्तदान केलं आहे आणि चांगलं इथे आयोजित पण केलं आहे. पाण्याच्या बॉटल सर्व व्यवस्थित टायमावर सर्वांना विचारलं जात आहे, पाणी पाहिजे, नाश्ता पाहिजे, हे ते सर्व चांगली गोष्ट आयोजित केलं आहे. खरंच चांगलं आहे. विचारायला आवडेल की बघा तुम्ही सुद्धा तरुण आहात, का रक्तदान केलं पाहिजे? रक्तदान का केलं पाहिजे म्हणजे रक्तदानाची खरंच आपल्याला खूप गरज असते. जर युवा पिढीने या गोष्टीबद्दल विचार केला तर आपले खूप म्हणजे मरीज असतात ना जे हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी खूप मदत होईल. गरजेच्या युवा पिढीने याचा विचार केला पाहिजे.
रक्तदान करणं म्हणजे एक सामाजिक कार्य आहे जे तुम्ही करत आहात. एक्झॅक्टली फिलिंग काय आणि काय भावना आहे? फिलिंग तर भरपूर चांगली आहे. कोणासाठी एक चांगलं काम करतो, कोणाला कामाला येताना रक्त भेटेल त्यासाठी सर्वात बेस्ट कामच झालं नाही. जर इकडच्या सुविधा बघितल्या तर कशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला दिल्या? चांगल्या आहेत, सुपर आहे.